तिचं असं म्हणणं आहे की बरेच वेळा तिच्या पार्टनरची इच्छा असते पण तिची नसते. सो त्याला हवंय म्हणून मी करणं हे योग्य आहे का? सी नाही, वन टाइम नो और समटाइम्स नो इज अंडरस्टँडेबल. की समजा आज नाही म्हटलं करूया अगं, मग मी म्हटलं नाही मी थकली आज खूप, मग ठीक आहे, सोमवारी थकलाय, मंगळवारी पण तुम्ही थकलायच आहे, बुधवारी पण तुम्ही थकलायच आहे, आठवडाभर तर तुम्ही थकलेले नसता ना. सो समटाइम्स नो इज अंडरस्टँडेबल. परत तुम्ही तो नो कसा मांडता, तो तुम्ही सभ्यरित्या नाही म्हटलं पाहिजे. काय तुझं असतं, सारखं हेच लागतं तुला, ह्याच्याशिवाय दुसरं काही नसतंच, दिवसभर काय चाललं काय नाही तू काही विचारत नाही आणि रात्री फक्त तुला हेच पाहिजे, ह्या भाषेत नो नाही जायला पाहिजे. किंवा एस्पेशली पुरुषांमध्ये, जेव्हा पुरुषांमध्ये काय कुणी असो, मला तुझ्यासोबत सेक्स करायचं आहे हे सांगायलाच पहिले तर खूप धाडस लागतं. ते सांगितल्यानंतर जेव्हा रिजेक्शन येतं तर ते रिजेक्शन खूप असं मोराल डाऊन करतं. एकदा रिजेक्शन, दोनदा रिजेक्शन पर्यंत पण ठीक आहे, ग्रेसफुल रिजेक्शन विथ सम व्हॅलिड रिझन की मला पाळी आली आहे आज, किंवा आज बाळ झोपलंच नव्हतं, किंवा आज ऑफिसमध्ये खूप ताण होता म्हणून मला आज नाही जमायचं आहे, इथवर पण ठीक आहे. पण द वे यू से नो मॅटर्स. अँड कधीतरी मग तुम्ही समोरून पण जाल की नाही विचारायला की बघ मी मागच्या आठवड्याभर तुझ्यासोबत नाहीच म्हटलं, आता आपण करूया. विल नॉट द पार्टनर अंडरस्टँड, द पार्टनर विल अंडरस्टँड ना गं. कारण सेक्स ही नैसर्गिक बायोलॉजिकल नीड असते. नवरा बायको लग्नामध्ये हक्काच्या बायकोकडे नवरा मागणार. सिमिलरली नवऱ्यांचं पण असतं. तुम्हाला ऑफिसचा स्ट्रेस असेल, समजा तुमच्या लिंगाला ताठरता येत नाही आहे किंवा तुमचं पाणी लवकर गळतं, ह्या दोन रिझन्सपोटी तर पुरुष इतके सर्रास नाही म्हणतात बायकांना. मग तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे की नाही आहे हे चेक करून घेणं तज्ज्ञाकडे जाऊन, तुम्हाला पाणी लवकर गळतं तर का लवकर गळतं हे आयडेंटिफाय करून त्याच्यावर प्रॉपर काउन्सिलिंग कोचिंग घेऊन, बरं तुमच्या लिंगाला नाही पिक्चरमध्ये घेता पण सेक्स करता येतं ना, मग तुला आहे ना गरज तर मी तुला सॅटिस्फाय करून देतो चल, असं पुरुषांनीही म्हटलं पाहिजे. बिकॉज इट इज वे पेनफुल बाईसाठी. आज आपण ज्या संस्कृतीत राहतो तिथं एका बाईनी हे मांडणं की मला सेक्स करायचं आहे, अँड आय हॅव सो मेनी केसेस जिथं बायकांना करायचं असतं पण नवरे वर्षानुवर्ष करत नाहीत. मग वर्षानुवर्षाचा जो नो असतो तो डेंजरस आहे आणि तो लग्नात लवकर आयडेंटिफाय करावा प्रत्येकाने की आपल्यामध्ये सेक्शुअल, सी इट इज नॉट अबाउट फ्रिक्वेन्सी. लोक विचारतात मॅडम एकदा सेक्स चांगला, दररोज चांगला की आठवड्यातनं चांगला, तो फ्रिक्वेन्सी डझंट मॅटर टू मी. मी दररोज कॉफी पिते, ती पानसट अशी बिन चवीची कॉफी प्यायची दररोज की एकदाची छान कॉफी पिते, ह्याच्यामध्ये पण फरक असतो. त्यामुळे नो कसं म्हणायचं हे महत्त्वाचं, समोरून इनिशिएट कसं करतात ते खूप महत्त्वाचं. सो मेनी केसेस हर्षाली जिथे लग्न झालेलं असतं, पुरुषांना त्यांची सेक्शुअलिटी माहीत असते की दे आर गे, दे आर नॉट इन टू फिमेल्स, त्यांना पुरुषच आवडत असतात, पण तरी मग तुम्ही बाईसोबत लग्न करता कारण घरच्यांना तुम्हाला नाही म्हणता येत नाही. असे तर एवढे केसेस आहेत. मग त्याच्यात एक दोनदा इंटरकोर्स करून मूल बाळ झालेलं असतं, म्हणजे फॅक्टरी सेटअप, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, लग्नवाली जी इमेज आहे ती डन झालेली असते तेवढ्या पुरताची. त्यानंतर ती बाई नुसती तडपत राहते, तिला मॅस्टुर्बेशन माहिती नाही, तिला सेल्फ प्लेजर माहिती नाही. बरं तिला मॅस्टुर्बेशन आणि ऑर्गॅझम माहीतरी असलं तरी इंटरकोर्स, नवरा आपल्या अंगावर आहे, त्याचं वजन, त्याचं ते लिंग आत जातं आहे, ती जी मिठी मारण्याची फिलिंग आहे, ते जे इंटिमेसी असते, इंटरकोर्समध्ये पण इंटिमेसी आहे, आणि मग ते नवरे लोक स्पष्ट नाहीच म्हणत राहायचं, ह्याला अर्थ नाही. सो वन शुड बी व्हेरी प्रामाणिक. तुम्ही नाही का म्हणताय, तुम्ही नाही कसं म्हणताय, आणि आज नाही म्हणताय तर उद्या हो म्हणणार आहे की नाही आहे. काही तुम्हाला परमनेंट, अगर मेरे हिसाब से महीने 2 महीने के ऊपर तुम्हारे बीच में सेक्स नहीं हो रहा है, देन यू नीड टू सिट इन माय सेशन इमिजिएटली. की 2-2 महिने आणि लोक स्पष्ट म्हणतात नाही इतके बिझी होतो मॅम, आम्हाला वेळच नसतो. प्रेम करायला वेळ नसतं, हाव हॉरेबल ना, हाव हॉरेबल की तुम्हाला प्रेम करायला वेळ नाही आहे. मग आम्हाला आत्ता बाळ झालं, अरे ते प्रेमाचं चिन्ह ते बाळ आहे ना, मग ते प्रेमाचं चिन्ह ते बाळच घेऊन हातात बसायचं, आणि ज्याच्यामुळे ते आलं आहे त्या तुम्हीच्या दोघांच्या संगमापोटी ते बाळ आलेलं आहे, आणि त्याला वेळ नाही, ते इच्छा नाही. देन यू नीड टू सिट अँड फिगर आउट की काहीतरी मागे लोचा आहे, तो लोचा अनॲड्रेस्ड आहे. वन्स दॅट इज रिझॉल्व्ड, सेक्स विल बी ब्युटिफुल जेस्चर ऑफ एक्सप्रेसिंग लव्ह.